उरणमधील यशस्वी शिंदे या 20 वर्षाच्या तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली। तिच्या चेहऱ्याची भयंकर अवस्था झाली होती, तिचे स्तन कापण्यात आले होते। याशिवाय तिच्या प्रायव्हेट पार्टवर अनेक खुणा आढळून आल्या होत्या। प्रायव्हेट पार्टवरील खुणांवरून तिच्यावर बलात्कार झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात होता। मात्र यशस्वी शिंदेचा प्राथमिक पोस्टमॉर्टम अहवाल समोर आलाय, त्यामुळे या प्रकरणात महत्त्वाचा खुलासा झालाय। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यशस्वी शिंदे यांच्या प्राथमिक पोस्टमॉर्टम अहवालात बलात्काराची पुष्टी झालेली नाही। प्राथमिक शवविच्छेदन अहवालात यशस्वी शिंदे यांच्यावर बलात्कार झाला नसल्याचं स्पष्ट झालंय। यशस्वी शिंदे यांचा चाकूने खून झाल्याचं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालंय। आरोपींनी यशस्वी शिंदे यांच्या पोटावर व पाठीवर चाकूने वार केले होते, ही बाब देखील स्पष्ट झाली आहे। यशस्वी शिंदे हिची हत्या करण्यापूर्वी आरोपीनं तिच्यावर अत्याचार केले, दगडाने तिचा चेहरा ठेचण्यात आला होता, तिची ओळखही पटवणं कठीण झालं होतं। याशिवाय आरोपीने तिच्या गुप्तांगावरही वार केले होते, छातीवर वार करण्यात आले होते। काही वृत्तसंस्थांनुसार तिचे स्तनही कापण्यात आले। इतक्या निर्दयीपणे तिची हत्या करण्यात आली। या प्रकरणात आरोपी दाऊद शेख याचा तपास सुरू आहे। यशस्वीच्या आई-वडिलांनी दाऊद शेख याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे। तपास करणाऱ्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 जुलै रोजी जेव्हा यशस्वी बेपत्ता झाली, त्यानंतर तिचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले। कॉल रेकॉर्डमधून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या। CDR मधून मिळालेल्या एका नंबरवर यशस्वी बराच काळ बोलत असल्याचं दिसून आले। या नंबरवरून यशस्वीला कॉल येत आणि जातही होते। नंबरचे डिटेल्स पाहिले तेव्हा हा नंबर दाऊद शेख या तरुणाचा होता। काही वर्षापूर्वी याच्या विरोधात यशस्वी आणि तिच्या कुटुंबियांनी पोक्सो केस अंतर्गत FIR दाखल केली होती।